नमस्कार. श्री परमानंद स्वामी लिखित कृष्ण सखा माझा भाग 1 हे पुस्तक आपण वाचत आहोत. आज आपण 3ऱ्या प्रकरणातला पुढचा भाग वाचायला घेतो आहोत. लक्ष्मीच्या बोलण्याचं सूत्र धरून नारद लक्ष्मीशी पुढे बोलू लागला. अगं लक्ष्मी, हीच तर मुख्य अडचण आहे. भावार्थ हा असं समजावूनही सांगता येत नाही अथवा वेगळेपणाने तसं दाखवताही येत नाही. प्रसंगातील किंवा शब्दातील सरळ अर्थ हा एक वेळ समजावून सांगता येईल आणि समजून घेता येईल. अर्थात तेही वाटतं तेवढं सोपं नाही, कारण एखाद्या सरळ आणि स्पष्ट गोष्टीतूनही वाकड्या चालीच्या मनाला त्या ठिकाणी वाकडेपणा भासू शकतो किंवा तिरकस बुद्धीला त्या ठिकाणी काहीतरी अकारण संशयास्पदता वाटू लागते. परंतु भावार्थ हा मात्र मनालाच जाणवावा लागतो आणि मनालाच तो जाणवू शकतो, कारण भाव हा मनाचा गुणधर्म आहे. भावाची अगदी सुरुवातीची प्राथमिक अवस्था म्हणजे जी भावना, ती तर मनाच्याच ठिकाणी निर्माण होते, तिथेच काही काळ राहते आणि त्या मनाठाईच अंतिमतः विलयही पावते. हे लक्ष्मी, अशी ही सगुण प्रेमाची भावना सगुण चरित्र ऐकता ऐकताच आणि पाहता पाहताच निर्माण होते. परंतु त्याहूनही जेव्हा एखाद्या महात्म्याचा सहवास करण्याची सुसंधी भाग्याने लाभते, तेव्हा त्यांच्या प्रेमस्वरूप अवस्थेतून नित्य पाझरणारे ईश्वरी सगुण प्रेम प्रत्यक्ष अनुभवण्याचा सुयोगच प्राप्त होतो. त्या प्रेमाच्या स्वभावामुळेच ईश्वराविषयी असलेल्या प्रेमाच्या भावनेचं रूपांतर प्रेमभावात होत राहतं. भावना ही तात्काळ निर्माण होते, पण ती तात्कालिकच असते. तर भाव हा हळूहळू घडत जातो, पण तो कायमचा असतो. भावना ही वरवरची असते, तर भाव हा अत्यंत सखोलचा असतो. भावना ही अनिश्चित असते, तर भाव हा निश्चयात्मक असतो. भावना ही दुर्बल असल्यामुळे प्रतिकूल परिस्थितीत हतबल होते, तर भाव हा सबळ असल्यामुळे कोणत्याही परिस्थितीत सुस्थितीत तर असतोच, पण प्रतिकूल परिस्थितीत तो अधिकच बलवान होतो. एवढंच नव्हे तर पराक्रमाने प्रतिकूलतेवर मात करून अनुकूलता निर्माण करून स्वतःच्या भावानुसार प्रेमानुभव घेण्याचं सामर्थ्य त्या भावबळामध्ये असतं. आता यमुना नदीचं पाणी कृष्णाच्या चरणाला स्पर्श करण्यासाठी भरभरून वर चढत राहिलं. या कृतीमध्ये उत्कटतेची भावना आढळून येते. तर कृष्णाने स्वतःहून आपला चरण टोपलीच्या बाहेर काढून यमुना नदीच्या जलाला स्पर्श केला. या कृतीमध्ये कृष्ण हा यमुनेची उत्कट भावना जाणून संतुष्ट झाला आणि जणू त्याने तिला आपल्या चरणाचा स्पर्श देऊन तिच्या भावनेची पूर्ती केली असं आपल्या दृष्टीला जाणवेल. कृष्णचरणाचा स्पर्श होताच यमुना नदीचं पाणी ओसरून पुन्हा मूळ स्थितीला आलं. यावरून केवळ कृष्णचरणाच्या स्पर्शाने स्वतः धन्य झाल्याची भावना यमुना नदीची झाली आणि पुन्हा ती आपल्या मूळ अवस्थेला आली असं आपल्याला दिसेल. तेव्हा दृश्यमान गोष्टीच्या आधाराने त्यातील भावार्थ आपल्या दृष्टोपत्तीस येईल. तर मग त्या दृश्याचा अंत मनाठाई करून त्यातील भावाला आपल्या मनात आपल्याला साकार करता येईल. या शुद्ध आणि निरपेक्ष भावाला मनात दृढ धरून ठेवलं असताच हळूहळू आपलं मन त्या भावानुसार अनुभव घेण्यासाठी सज्ज होत राहील. अरे नारदा, तो वसुदेव कृष्णासह मोठ्या धैर्याने, जिद्दीने, पराक्रमाने यमुना नदी भर महापुरातून पार होऊन पलीकडे गेला सुद्धा. आपण मात्र अजूनही यमुना नदीच्या जलप्रवाहातच खेळत राहिलो आहोत असं मला वाटतं. आपल्याला त्या प्रवाहात केवळ डुंबत बसायचं नाही किंवा त्या प्रवाहाबरोबर वाहतही जायचं नाही, तर आपल्याला त्या प्रवाहाच्या पार होऊन वसुदेवाच्या पाठोपाठ गोकुळात कृष्णलीला बघण्यासाठी जायचं आहे हे विसरून चालणार नाही. तेव्हा हे नारदा, वसुदेव कृष्णासह गोकुळात येऊन पोचल्यावर पुढे काय लीला घडली हेच तू मला आता सांगावंस हेच उत्तम. कारण यमुना नदी पार करून वसुदेव एका मोठ्या संकटातून पार पडला हे जरी खरं असलं तरी पुढे येणाऱ्या अजून कितीतरी संभाव्य अडचणी मला माझ्या दृष्टीसमोर दिसत आहेत. त्या अडचणींवर वसुदेवाकडून कशी मात केली गेली हे ऐकायची माझी उत्सुकता अगदी शिगेला पोचली आहे. त्यातून कृष्णाचंच महात्म्य प्रगट होणार आहे हे मी नक्की जाणून आहे. कारण वसुदेवाकडून जो काही पराक्रम घडला तो कृष्ण प्रेमामुळेच घडला असणार हे तर निश्चितच. या प्रेमाचंच तर हे सारं महात्म्य आहे आणि त्या प्रेमानेच सर्व आश्चर्य घडतं, होय ना नारदा? लक्ष्मीच्या बोलण्याने संतुष्ट झालेल्या नारदाला लक्ष्मीच्या बोलण्याचं मात्र हसू येत होतं आणि ते त्याच्या मुखावर पूर्णपणे फुलून राहिलं होतं. त्या हास्यातील मोकळेपणाचाच भाव त्याच्या वाणीतूनही सहजपणे मोकळा होऊ लागला. तरी त्याच्या बोलण्यातील गंभीरता मात्र तशीच आणि तेवढीच कायम होती. हे लक्ष्मी, नारायणाचं प्रेम हे जसं त्याच्या नित्याच्या सहवासातच अनुभवता येतं
त्याचप्रमाणे नित्याच्या सहवासातच त्याच्या महात्म्याचं विस्मरण होण्याचीही शक्यता असते. हीच तर एक मोठी गंमत आहे आणि तीच ती माया आहे. कारण अतिपरिचयाने अवज्ञा आणि अतिसहवासाने अनादर होण्याचीही शक्यता तेवढीच असते. परंतु नारायणाच्या महात्म्याचं विस्मरण अगदी अपवाद म्हणूनही जर झालं नाही, तरच नारायणाचा परिचय जसजसा वाढतो तसतसं त्याच्यावरील आपलं प्रेमही अधिकाधिक वाढतं आणि त्याचा सहवास वाढला असताना त्याचं महात्म्यही अधिकच जाणवून नारायणाविषयीचा भक्तिभावही अधिकाधिक वाढत राहतो. म्हणून नारायणाच्या महात्म्याच्या पूर्ण जाणीवेने आणि त्याच्यावरील अत्यंतिक प्रेमाने त्याचा सहवास आणि संग केला असता त्याच्या महात्म्याचा विसरही कधी होत नाही आणि त्याच्या प्रेमाला कधी ओसरही पडत नाही. त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे नारायणाच्या अंतःकरणाविषयीचा ध्यास कायमचा जडतो आणि नित्य वाढत राहतो. तेव्हा हे लक्ष्मी, मला कृष्णचरित्र वर्णन करण्याविषयीचं स्मरण आणि व्यवधान पूर्णपणे आहे. मी ते अजिबात विसरलो नाही. परंतु या सगुण चरित्राद्वारे नारायणाच्या सगुण प्रेमाचा अनुभव घ्यायचा आहे हे मात्र माझ्या लक्षात पूर्णपणे आहे. किंबहुना सगुण चरित्र वर्णनाचा तोच तर मूळ हेतू आहे, तेच तर मुख्य कारण आहे. त्यामुळे होतं काय, तर जेव्हा मी या नारायणाच्या सगुण प्रेमकथा वर्णन करू लागतो तेव्हा माझ्या अंतरात नित्य निनादणारा प्रेमसूर नादरूपाने बाहेर प्रकट होतो आणि माझ्या सगुण कथा वर्णनाचं रूपांतर सगुण प्रेमगायनात होतं. त्या प्रेमसुरांच्या लयीत माझा मीच विलायला गेल्यासारखं होतो आणि त्या प्रेमनादाची एकतर धुंदीच माझ्या ठाई निर्माण होऊन माझं तर सर्व देहभानच हरपल्यासारखं होतं. या सर्वातून माझ्या अंतःकरणात नित्य स्त्रवणारा प्रेमरस अधिकच जोराने आणि वेगाने पाजरू लागतो. या प्रेमरस सेवनाने जरी परमतृप्ती झाली तरी समाधान होत नाही. त्या असमाधानामुळेच प्रेम अनुभवून प्रेम वर्णन करण्याची आणि प्रेम वर्णन करून प्रेम अनुभवण्याची उर्मी अंतरात पुन्हा पुन्हा निर्माण होत राहते. नंद वसुदेव भेट. नारदाच्या बोलण्यावर लक्ष्मीने स्मितहास्य करून संमतीदर्शक मान डोलवली. नारदाची सगुण कीर्तन करण्याची अंतरातील ओढ आणि लक्ष्मीची श्रवणभक्ती करण्याची मनातील आर्तता अशा परस्पर पूरक अवस्थांच्या संयोगातून निर्माण झालेला सगुण भक्तीचा प्रेमरस नारदाच्या वाणीतून स्त्रवू लागला. हे लक्ष्मी, कृष्णासह वसुदेव मोठ्या पराक्रमाने यमुना नदीला पार करून गोकुळात सुखरूप येऊन पोहोचला. हे परमेश्वराच्या कृपेनेच घडलं असं जाणून त्याने कृतज्ञता भावाने परमेश्वराचे आभार मनातल्या मनात मानले. साक्षात नारायणच कृष्णरूपाने अवतरला आहे याचं अज्ञान जरी त्याच्या ठिकाणी असलं तरी त्याच्या ठिकाणी परमेश्वराच्या व्यापक सत्तेबद्दल मात्र नितांत श्रद्धा होती आणि त्याच्या अवस्थेनुसार ते योग्यच होतं. अज्ञान असणं ही सहजावस्था आहे, परंतु ईश्वराविषयीचा आस्तिक्यभाव असणं हे महत्त्वाचं. त्यामुळे परमेश्वरासंबंधीचे विचार आणि कृतज्ञता भाव तरी मनात कायम राहतो. तीच कृतज्ञता मनाला थोडा वेळ का होईना पण प्रसंगाला सामोरे जाण्याचं धैर्यबळ प्राप्त करून देते आणि प्रसंगात रक्षण मिळावं म्हणून परमेश्वराला अडवण्याची बुद्धी तरी होते. असो, इथे गोकुळातही श्रावणधारा नुसत्या बरसत नव्हत्या तर कोसळतच होत्या. सर्व सृष्टीत जलमय झाल्यासारखी दिसत होती आणि एकीएक जलच सर्वत्र दृष्टीला येत होतं. अशा पर्जन्य ऋतूच्या ऐन बहरात वसुदेव नंदराजाच्या वाड्यापर्यंत मोठ्या मिनतवारीने येऊन पोचला. मध्यरात्रीची वेळ, बाहेर दाट काळोख, तर राजवाड्यात दिव्यांचा अतिशय मंद प्रकाश आणि त्यातून पावसाने धरलेला अभूतपूर्व जोर. अशा परिस्थितीत राजवाड्यातील एकंदर वातावरण सामसुमीचंच होतं. काही तुरळक व्यक्तिमात्रांचं केवळ आकार मात्र दिसत होते, परंतु व्यक्तीची ओळख अजिबात होत नव्हती. तशाही परिस्थितीत ज्यामध्ये कृष्णाला झोपवलं आणि लपवलं आहे अशी मोठी टोपली आपल्या हातात धरून आणि आपला चेहरा साध्या वस्त्राने झाकून वसुदेव नंदाच्या वाड्यात प्रवेश करता झाला. त्याची नजर त्याच्या परममित्र नंदराजाला शोधित होती, परंतु नंदराज कोठेच त्याच्या दृष्टोत्पत्तीस येईना. बरे, आजूबाजूला कोणाला विचारणंही शक्य नव्हतं. सर्व गोष्टी गुपचूपच करायच्या होत्या. असा थोडा वेळही वसुदेवाच्या दृष्टीने अत्यंत काळजीचा होत होता. तोच अचानक साक्षात नंदराजच नकळतपणे म्हणजे अगदी योगायोगानेच वसुदेवाच्या समोर आला. नंदराजाचं तर लक्षच नव्हतं आणि वसुदेवाला तर त्याने त्यावेळी ओळखणं शक्यच नव्हतं. एकतर नंदराजाला त्यावेळी वसुदेवाला गोकुळात अपेक्षित करण्याचं कारणच नव्हतं आणि दुसरं म्हणजे तशी त्याची आणि वसुदेवाची बऱ्याच कालावधीत भेटही झालेली नव्हती.
परंतु वसुदेवाचंच नंदराजाकडे चटकन लक्ष गेलं, कारण अर्थातच नंद भेटीसाठी वसुदेव अत्यंत व्याकुळ झाला होता. वसुदेवाने साहजिकच नंदराजाला लगेचच ओळखलं आणि आपल्या हाताने त्याच्या हाताला स्पर्श करून त्याचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं. नंदाने एकदम आश्चर्याने वळून वसुदेवाकडे पाहिलं असता आधी तर त्याने वसुदेवाला ओळखलंच नाही. प्रश्नार्थक चेहऱ्याने तो वसुदेवाकडे पाहत राहिला असता वसुदेवाने स्वतःच्या चेहऱ्याला झाकणारं वस्त्र थोडंसं बाजूला केलं आणि हळूवार स्वरात उद्गारला, "अरे नंदा, माझ्या मित्रा, मी तर तुझा मित्र वसुदेव आहे. मला ओळखलंस ना?" वसुदेवाच्या बोलण्याने एकदम चकित झालेल्या आणि जरासा भयभीतही झालेल्या नंदाने प्रथम वसुदेवाला प्रेमाने जरी आलिंगन दिलं तरी त्याची भयचकितता जराही कमी झाली नव्हती. त्याने आधी वसुदेवाला बाजूला एकांत जागी नेलं आणि मनाच्या साशंक अवस्थेत तो वसुदेवाशी हळू आवाजात बोलू लागला, "अरे वसुदेवा, माझ्या परममित्रा, तू आत्ता इकडे कसा? माझा तर माझ्या डोळ्यांवरही विश्वास बसत नाही आहे. तुला तर त्या दुष्ट कंसाने देवकीसह तुरुंगात टाकलेलं होतं. एवढ्यानेच त्या नराधमाचं समाधान न होता त्याने तुमच्या 7 नवजात पुत्रांची अमानुषपणे हत्या केली. अशा क्रूरकर्मी पाप्याला तर नरकातही जागा मिळणं शक्य नाही. त्याच्या या पापकृत्याची सर्व बातमी मला माझ्या मथुरेतील मित्रांमार्फत मिळत होती. ते ऐकून माझी तळपायाची आग अगदी मस्तकापर्यंत पोचत होती. माझ्या मनात तर आगीचा डोंब उसळत होता. परंतु मलाही काहीच करता येणं शक्य नव्हतं, हे तूही समजून आहेस. तुझी असहाय्यता मलाही कळत होती, परंतु मी स्वतःच आगतिक झाल्यामुळे मलाही नुसतं स्वस्थ बसून राहणं भागच पडत होतं. ते असो. पण मित्रा वसुदेवा, तुला इथे पाहून मला मात्र आश्चर्याचा सुखद धक्का बसला आहे. तरीही मला तुझी अत्यंत काळजीच वाटत आहे. कारण अशा काळोख्या मध्यरात्री आणि तुफान वादळात तू मथुरेहून आणि तोही एकटा येऊच कसा शकलास? आणि तुझ्या हातात ही टोपली कसली? त्यात काय अशी महत्त्वाची गोष्ट आहे की जी तू या भयानक वातावरणातही तुझ्याजवळ बाळगली आहेस? बरे, देवकीची काय खुशाली आहे? ती तरी सुखरूप आहे ना? हे वसुदेवा, तू मला सर्व काही निःसंकोचपणे सांग. काहीही अनमान करू नकोस. तुझ्यावर आलेल्या कोणत्याही संकटात आणि अडचणीच्या परिस्थितीत तुला सर्वतोपरी मदत करणं हे केवळ माझं मित्रकर्तव्यच आहे असं नसून तो तर माझा स्वधर्मच आहे. खरं म्हणशील तर माझ्याही मनात थोडीशी काळजी आणि अस्वस्थताच निर्माण झालेली आहे. परंतु ते सर्व बाजूला करून आधी तुला मदत करणं हे माझं प्रथम कर्तव्य आहे. तरीही हे वसुदेवा, आता जराही वेळ न दवडता मला सर्व काही त्वरित सांग. नंदाच्या बोलण्यातून वसुदेवाविषयीचं मित्रप्रेम आणि त्याच्याविषयीची आस्था अगदी भरभरून वाहत होती. त्याचा स्पर्श वसुदेवाच्या मनाला झाला आणि एवढा वेळ मोठ्या धैर्याने आणि प्रयासाने त्याने मनात आवरून धरलेलं त्याचं दुःख आणि काळजी यांचा त्याच्या मनावरील ताण हळूहळू सैल होऊ लागला. त्याच्या ठाई नंदाविषयीचं असलेलं मित्रप्रेम आणि कृतज्ञताभाव दाटून आला आणि नेत्राद्वारे ओघळू लागला. त्यामुळे त्यालाही बरंचसं हलकं वाटू लागलं. वसुदेवाने आपल्या हातातली टोपली आधी अलगदपणे एका बाजूला सुरक्षित जागी पण अगदी जवळच ठेवली आणि त्याने नंदाला सर्व इतिहास आणि घडलेल्या घटना क्रमवार सांगितल्या. त्या ऐकता ऐकता नंदाचंही अंग रोमांचून आलं आणि त्याचेही नेत्र अश्रुपूर्ण झाले. वसुदेवाने बरोबर आणलेल्या टोपलीचं झाकण बाजूला करून ती टोपली नंदासमोर धरली असता त्यातील त्या सुकुमार, गोंडस, तेजस बालकाला पाहून तर नंदाचं सर्व देहभानच हरपलं. त्याने एकदम त्या अर्भकाला उचलून आपल्या छातीशी धरलं असता नंदाच्या ठिकाणचा पितृभाव एकदम जागा झाला आणि त्याच्या नेत्रातून वाहणाऱ्या अश्रूंच्या धारांनी जणू त्या बालकाला स्नान होऊ लागलं. आपला भावना वेग नंदाने कसाबसा आवरला आणि त्यांनी स्वतःला सावरलं. त्या सुकुमार बालकाला त्याने पुन्हा हळूवार हाताने त्या टोपलीत ठेवलं आणि भावपूर्ण मनाने आणि स्वराने तो वसुदेवाला उद्देशून बोलू लागला. हे वसुदेवा, तुला ज्या कठीण परिस्थितीतून आणि ज्या घोर संकटातून जावं लागत आहे ते ऐकून आणि पाहून माझं अंतःकरण तर अगदी कळवळून गेलं आहे. माझंच काय, पण कोणाही सहृदय माणसाच्या अंतःकरणाला पीळ पाडणारा असाच तुझ्या जीवनातील अनुभव आहे. केवळ तूच म्हणून या कठीण प्रसंगातून धैर्याने तगून आहेस नव्हे, तर प्रत्यक्ष आज तरुणही आला आहेस. खरंच तुझ्या पराक्रमाचं आणि तू घेतलेल्या भूमिकेचं मला अत्यंत कौतुक आहे. तुझ्या पाठीशी तर प्रत्यक्ष परमेश्वरच उभा आहे याची मला पूर्ण खात्री आहे. आणि तुझ्या पाठीशी नव्हे तर तुझ्या बरोबरीने उभा राहून मी तुला सर्वतोपरीने सहाय्य करण्यासाठी सदैव सज्ज आहे.
आता तू पुढे काय करायचं ठरवलं आहेस? या तुझ्या सुदैवी पुत्राला तू इथपर्यंत तर सुखरूप आणलंस. आता पुढे त्याची तजवीज कुठे आणि कशी करण्याची तुझी योजना आहे? मला तू सविस्तर आणि सत्वर सांग, म्हणजे आपण ताबडतोब त्याच्या कार्यवाहीला सुरुवात करू. वेळ अत्यंत कमी आहे आणि तू पुढे काय करणार आहेस? कारण थोड्या वेळानंतर तुझी शोधाशोध कंसाकडून तातडीने सुरू होईल. तू तर स्वतःला कुठेही लपवू शकणार नाहीस आणि कंसाच्या तावडीतून वाचवूही शकणार नाहीस. आणि मग देवकीचं काय? तिच्या सुरक्षिततेसाठी तुझी काय योजना आहे? तू काहीतरी मनात निश्चितपणे ठरवूनच इथे आलेला असणार याची मला खात्री आहे. तेव्हा तू सर्व काही अगदी मोकळेपणाने सांग बघू. अजिबात वेळ दवडू नकोस. नंदाच्या खंबीर आणि आश्वासनपूर्वक बोलण्याने वसुदेवाला मनात अगदी मोकळं मोकळं वाटलं आणि त्याच मोकळेपणाने तो बोलू लागला. हे नंदा, तुझं मित्रप्रेम हाच मला मनापासून आणि पहिल्यापासून आधार वाटत होता. तुझाच भरवसा धरून मी इथपर्यंत आलो आणि तुझाच भरवसा धरून मी आता इथून जाणार आहे. कुठल्याही परिस्थितीत मला पुन्हा मथुरेला सूर्योदयाच्या आत परत जाऊन कंसाच्या कारावासात पुन्हा अडकून बसलंच पाहिजे. कारण मी तिथे नाही हे कंसाला कळल्यावर तो क्रूर कर्मा देवकीला जिवंत ठेवणं शक्यच नाही. पुढे मलाही शोधून काढणं त्याला कठीण होणार नाही आणि माझी गत तो नक्कीच देवकीसारखीच करणार याची मला पूर्ण खात्री आहे. तेव्हा कुठल्याही परिस्थितीत मला मथुरेला परत जाणं अत्यंत आवश्यक आहे आणि ते मी हर प्रयत्नाने शक्य करीन. ज्या परमेश्वराच्या कृपेने मी मथुरेहून येथपर्यंत गोकुळात आलो, त्याच परमेश्वराच्या कृपेने मी येथून परत मथुरेला सुखरूपपणे जाईन असा माझा विश्वास आहे. आता मुख्य आणि महत्त्वाची गोष्ट या माझ्या सुपुत्राची आहे. तो अतिशय भाग्यवान तर आहेच, कारण कंसाच्या कारागृहात जन्माला येऊनही त्याची त्वरित सुटका झाली. परंतु त्याचबरोबर तो अत्यंत पराक्रमीही आहे. जन्माला आल्याबरोबर त्याने त्याचा पराक्रम दाखवायला सुरुवात केली. पहिला पराक्रम त्याने केला तो म्हणजे त्याने मला आयुष्यात प्रथमच एवढा पराक्रम करण्यासाठी उद्युक्त केलं. कंसाच्या या पाळरेकरांच्या कठोर मनाच्या ठिकाणीही दया आणि कळवळा निर्माण करून त्यांना माझ्यासाठी सहाय्यभूत केलं. हा तर या माझ्या पुत्राचा केवढा तरी मोठाच पराक्रम. त्याच्या मनमोहक रूपाने आणि हास्यानेच हा सर्व पराक्रम घडला आहे हे तर निश्चितच. अशा माझ्या या पुत्राला सुरक्षितपणे कुठे ठेवावं हा प्रश्न हे नंदा तूच सोडवू शकशील. कारण माझ्यासाठी तुझ्यापेक्षा खात्रीलायक आणि भरवशाची जागा आणि व्यक्ती दुसरी कोणी असणं शक्य नाही. याच खात्रीने आणि योजनेने मी इथपर्यंत तुझ्याकडे येण्याचं धाडस करू शकलो. तेव्हा हे माझ्या मित्रा, या बालकाला तुझ्याच राजवाड्यात तू सांभाळावंस आणि वाढू द्यावंस अशी मी तुला माझ्यातर्फे आणि देवकीच्याही तर्फे कळकळीची विनंती करतो. कारण हीच जागा अशी सुरक्षित आहे की ज्याची शंका कंसाच्या मनात कधीही येणार नाही. अर्थात तुलाही तुझी पत्नी यशोदा हिच्याशी विचारविनिमय करावा लागेल हे मी जाणून आहे. तीही या योजनेला विरोध न करता संमती देईल याचा मला विश्वास आहे. वसुदेवाचं भावपूर्ण आणि निश्चयात्मक बोलणं ऐकून नंदही भारावला. त्याच अवस्थेत तो वसुदेवाच्या आणखी जवळ आला. त्याने वसुदेवाचे दोन्ही हात आपल्या हातात धरून किंचित दाबले आणि त्याच्याकडे आश्वासनपूर्वक नजरेनं पाहून तो बोलू लागला. हे वसुदेवा, तू ज्या विश्वासाने आणि माझा भरोसा धरून माझ्याकडे आला आहेस तो योग्यच आहे. कोणत्याही परिस्थितीत तुला माझ्यावरील विश्वास आणि भरोसा मी सार्थ ठरवीन असं मी तुला वचनच देतो. मग तर झालं. आता अजिबात काळजी करू नको. या तुझ्या सुलक्षणी पुत्राची सर्व जबाबदारी मी केवळ मित्रकर्तव्य म्हणून नव्हे तर स्वखुशीने आणि आनंदाने स्वीकारत आहे. तुझ्या पुत्राला मी माझ्या पुत्रासारखाच माझा जीव की प्राण म्हणूनच सांभाळेन आणि वाढवेन. तू अगदी निश्चिंत राहा. आता तू मात्र इथून त्वरित निघण्याचं करावंस हेच अधिक योग्य होईल. क्षण महत्त्वाचा आहे. थोडीशी दिरंगाईही घातक ठरू शकेल आणि एवढ्या कष्टपूर्वक आणि पराक्रमाने तू पार पाडलेली ही योजना क्षणात बारगळण्याची शक्यता आहे. तेव्हा अशा संधीला अवधीच न देता तू तुझ्या परतीच्या प्रवासाला त्वरित निघावंस हेच बरं. तुझ्या पुत्राची खुशाली तुला कळवण्याची व्यवस्था मी कोणत्या ना कोणत्या प्रकारे करीत राहीन. त्यानंतर ईश्वरी नियतीत काय घडेल ते पाहू आणि त्याचा धैर्याने स्वीकार करू. एका मोठ्या काळजीतून मुक्त झाल्याचा विश्वास आणि आनंद वसुदेवाच्या मुखावर सहजपणे दिसू लागला. तरीही थोड्याशा सावधपणे तो नंदाशी पुन्हा बोलू लागला. हे नंदा, तुझ्या मित्रप्रेमाचं कौतुक करायला खरंच माझ्यापाशी शब्द नाहीत. तुझे आभार मानून मी आपल्या स्नेहभावाला जरासुद्धा गालबोट लावू इच्छित नाही. माझ्या पुत्राच्या इथे राहण्यामुळे तुझ्यावरही पुढे संकटे येण्याची शक्यता तुला माहीत असूनही तू केवळ माझ्या हितासाठी म्हणून हा निर्णय घेण्याचं धैर्य दाखवलंस याला तर या जगात कसलीच तोड नाही.
आपल्या मैत्रीला तर तू धन्य केलंसच, यात शंकाच नाही. वसुदेवाच्या बोलण्याने नंदाचा चेहराही एकदम गंभीर झाला. वसुदेवाच्या दुःखात एवढा वेळ विसरलेल्या त्याच्या दुःखाचं त्याला पुन्हा स्मरण झालं आणि त्याच्या व्यथित भावाने पुन्हा त्याच्या अंतराला क्षणात ग्रासून टाकलं. मोठ्या कष्टाने त्याच्या मुखातून एक एक शब्द बाहेर येऊ लागला. हे मित्रा वसुदेवा, तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे. तू येण्याच्या समयाला मीही मोठ्या अडचणीत आलो होतो. अरे तुला काय सांगू, किती विचित्र योगायोग आहे बघा. वसुदेव, ज्यावेळेस तू तुझ्या पुत्राला घेऊन माझ्या वाड्यात प्रवेश करत होतास त्याच्या आधीच थोडा वेळ माझ्या पत्नीने म्हणजे यशोदेने एका कन्यारत्नाला जन्म दिला होता. एवढ्या मध्यरात्री ही वार्ता प्रसूतीस सहाय्य करणाऱ्या सुईणीने मला येऊन सांगितली असता मी मोठ्या आनंदाने यशोदेच्या महालात एकटाच प्रवेश करता झालो. यशोदा अजूनही ग्लानीच्या अवस्थेतच होती. मी त्या लहान बालिकेला प्रेमाने उचलून न्याहाळीत असता माझ्या एकदम लक्षात आलं की ती बालिका मृतच झालेली होती. जन्मतः ती मृत होती की काही काळानंतर तिच्यावर मरण ओढवलं हे मला कळायला काहीच मार्ग नव्हता. परंतु ज्या अर्थी त्या सुईणीलाही हे कळलं नाही त्या अर्थी बहुतेक ती बिचारी बालिका जन्मानंतर थोड्याच वेळात मृत झाली असावी असं मला तरी वाटतं. पण मला दुःख याचं नाही तर मला काळजी एकाच गोष्टीची वाटते, ती म्हणजे यशोदेची. ग्लानीत म्हणजे जवळजवळ बेशुद्ध अवस्थेतच असल्यामुळे तिला काय घडलं आहे याचा काहीच पत्ता नाही. तिला मुलगा झाला आहे की मुलगी झाली हेही जिथे तिला ठाऊक नाही तिथे तिचं मूल जिवंत आहे किंवा नाही अशी शंकाही तिच्या मनात येण्याचं कारणच नाही. परंतु वस्तुस्थिती तिला कळल्यावर तिच्या दुःखाला पारावरच राहणार नाही आणि तो आघात तिच्या मनाला आणि शरीराला अशा दोन्हीला कदाचित झेपणं शक्य नाही. कारण तिचं मन आणि शरीर हे दोन्हीही अत्यंत नाजूक आणि दुर्बल अवस्थेत आहेत. अशा मनाच्या अत्यंत चिंताग्रस्त अवस्थेतच मी यशोदेच्या महालाच्या बाहेर आलो होतो आणि त्यातून आता काय मार्ग काढावा अशा काळजीतच मी इकडे इकडे फिरत होतो. तोच तुझी दृष्टी माझ्याकडे गेली. तुझ्या दुःखाची कथा आणि व्यथा ऐकता ऐकता माझं दुःख कुठल्या कुठे हरवल्यासारखं झालं होतं. परंतु तुला जेव्हा माझी काळजी लक्षात येऊन तू माझी आपलेपणाने चौकशी केलीस तेव्हा मात्र माझ्या मनातून बाजूला झालेल्या दुःखाने माझ्या मनाला आता पूर्णपणे वेढलं आहे. परंतु तू माझी काळजी करत बसू नको, कारण माझ्या दुःखातून काहीतरी उपाय काढण्याचं मनोबळ माझ्यापाशी निश्चित आहे. ईश्वरी कृपेने यातून मला योग्य मार्ग सापडेल असा माझा पूर्ण विश्वास आहे. सुदैवाने माझ्याशिवाय ही गोष्ट राजवाड्यातील दुसऱ्या कोणालाही अजून तरी ठाऊक झालेली नाही. तेव्हा हे वसुदेवा, आता तू माझी वृथा काळजी करत इथे क्षणभरही थांबू नको. तू तुझ्या पुत्राच्या काळजीतून आता मुक्त झालेला आहेस, तरी तुझ्यावरील संकट अजून पूर्णपणे सरलेलं नाही हे लक्षात ठेव. खरं तर त्या तुझ्यावरील संकटाची तीव्रता तू पुन्हा मथुरेला गेल्यानंतरच वाढणार आहे. तेव्हा आता तू त्वरित मथुरेला जाण्याचं करावंच हेच योग्य आहे. वसुदेव स्थिर मनाने सर्व परिस्थितीचा सम्यक विचार करू लागला असता त्याला या दुर्गम परिस्थितीतही थोडा थोडा मार्ग दिसू लागला. जणू घनघोर अंधारात आशेचा प्रकाश किरण चमकू लागला. त्याच्या मनातील निश्चयात्मक भावाचं प्रतिबिंब त्याच्या मुखावर पूर्णपणे प्रतिबिंबित झालं. त्याच निश्चयाने एक पाऊल पुढे टाकीत तो नंदाच्या अगदी जवळ आला आणि त्याचा हात आपल्या एका हातात धरून दुसऱ्या हाताने नंदाच्या खांद्यावर थोपटू लागला. मित्रा नंदा, खरंच तुझं दुःख आणि व्यथा मीच योग्य प्रकारे समजू शकतो. तुझं दुःख तू मला मोकळेपणाने सांगितलंस याने मला तर बरं वाटलंच, पण तुलाही नक्कीच थोडंसं हलकं वाटलं असणार. हे मित्रा, आपल्या उभयतावरील ओढवलेल्या दुःखाच्या प्रसंगात एक विचित्र योगायोगही आहे आणि तो म्हणजे आपण समदुःखी आहोत. आपल्या उभयतांचं दुःख हे आपल्या संतती संमदातीलच आहे. यात मला तरी काहीतरी ईश्वरी संकेत असावा असं जाणवत आहे. नाहीतर त्या ईश्वरी नियतीने आपल्या उभयतांना असं एकत्र आणि तेही असं अत्यंत असंभवनीय असताना आणलंच नसतं. मला तर असं आता निश्चितपणे वाटू लागलं आहे की आपलं उभयतांचं समदुःख हेच त्या दुःखावरील उपाययोजना काढायला सहाय्यभूत होणार आहे. इथे नंदाचीही मनस्थिती अगदी वसुदेवाच्या मनस्थितीसारखीच झालेली होती. वसुदेवाचं विचारपूर्वक बोलणं नंदासाठी विचार प्रवर्तक ठरलं. त्याच्याही मनातील विचारांना आधी चालना मिळाली आणि मग विचारातून निर्माण झालेल्या विवेकामुळे विचारांना योग्य दिशा मिळाली. उभयतांच्या अशा विचारमग्न अवस्थेतील थोडासा काळही त्यांना दीर्घ काळासारखा जाणवला. परंतु दोघेही त्यांच्या सखोल विचाराच्या अवस्थेतून बाहेर आले आणि त्यांनी एकदमच एकमेकांकडे पाहिलं मात्र उभयतांचे चेहरे उजळून निघाले. दोघांच्याही विचार मंथनातून
एकाच निश्चयाचं नवनीत निघालं असल्याचं ते लक्षण होतं. हे नंदा, आता आपण एवढंच करूया आणि खरं तर सध्याच्या परिस्थितीत आपल्याला तेवढंच करणं शक्य आहे की माझ्या या मुलाला तू यशोदेच्या कुशीत नेऊन ठेव आणि तिच्या पोटी मृत म्हणून जन्माला आलेल्या कन्येला माझं स्वाधीन कर. ज्या टोपलीतून मी माझ्या मुलाला मथुरेपासून गोकुळापर्यंत आणलं त्याच टोपलीतून आता तुझ्या कन्येला गोकुळातून मथुरेला परत घेऊन जाईन आणि देवकीकडे सुपूर्द करीन. उद्या सकाळी तो क्रूरात्मा कंस नेहमीप्रमाणे आमच्या समाचाराला आणि मुख्यतः देवकी प्रसूत झाली की नाही हे पाहण्यासाठी निश्चितपणे येईलच. तेव्हा ही मृत कन्याच देवकीच्या पोटी जन्माला आली असं त्याला आम्ही सांगू. आमच्या सांगण्यावर त्याचा विश्वास बसणार नाही हे मला ठाऊकच आहे, परंतु शेवटी ते मान्य करण्या वाचून त्याला दुसरा पर्यायच असणार नाही, कारण सर्व पहारेकरी आम्हाला अनुकूल आहेत आणि सहाय्यकारी आहेत. मग यातून पुढे काय होईल ते आम्ही बघून घेऊ. होणाऱ्या परिणामाला सामोरं जाण्याचं जे धैर्यबळ मला आणि देवकीला प्रसंगाच्या निमित्ताने प्राप्त झालं आहे ते केवळ तात्पुरतं नसून आता ते बळ कायमचंच आमचं झालं आहे याची मला पूर्ण खात्री आहे. तेव्हा तू आमची अजिबात काळजी करू नको. हे नंदा, इथे तर यशोदेच्या पोटी मृतकन्या आली आहे हे तर सुदैवाने तुझ्याशिवाय दुसऱ्या कोणालाही माहीत नाही आणि तू ते कोणालाही माहिती करून देऊ नको. थोड्या वेळाने जेव्हा यशोदा शुद्धीवर येईल तेव्हा तिच्या कुशीत असलेला हा माझा पुत्र तिला तिचाच पुत्र वाटेल आणि ती हर्षोन्मादित होईल. ही वार्ता सर्व गोकुळवासियांना कळल्यावर जिकडे तिकडे एकी एक आनंदी आनंदच होईल. मला खात्री आहे की माझ्या पुत्राला यशोदेकडून मातृवात्सल्य आणि तुझ्याकडून पितृप्रेम पूर्णपणे मिळेल. याच भावाच्या निश्चितीने मी नेहमी निश्चिंत आणि समाधानी राहीन. आपली भेट पुन्हा केव्हा होईल मला माहीत नाही, परंतु एक दिवस आपली भेट नक्की होईल असा माझा विश्वास आहे. तोपर्यंत त्या दिवसाची आणि त्या भेटीच्या क्षणाची आपण वाट पाहत राहूया. हे मित्रा, एका गोष्टीची मात्र तू अत्यंत काळजी घे की माझ्या पुत्राच्या आणि तुझ्या कन्येच्या जन्माचं हे गुपित नेहमी गुपितच राहील. पुढे काळाच्या ओघात योग्य वेळी योग्य गोष्टी घडतीलच, पण केव्हा घडतील हे आपल्याला सांगता येणार नाही. ते आपण ईश्वरी नियतीवर सोपवूया. ईश्वर आत्तापर्यंत जसा आपल्याला संकटात आधार देत राहिला आणि त्यातून मार्गही दाखवत राहिला तसाच तो पुढेही आपल्याला आधारभूत आणि सहाय्यभूत होत राहील अशी दृढ श्रद्धा त्या ईश्वरावर ठेवून त्यालाच मनोभावे आपण नेहमी आळवत राहूया. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.